विद्या दिलीप मेहर। मला सांगा, ही जी आजची कारवाई होते नेमकी काय कारण होतं, काय झालं होतं नेमकं? काय कारवाई म्हणजे काय, त्यांनी त्या लोकांनी आम्हाला हे केलं, पोलीस स्टेशनला गेलं, सगळं झालं, मिटलं झालं। मग झाल्यावर त्यांनी कारवाई अशी काय केली, लगेच जाऊन अर्ध्या तासामध्ये फोडून टाकलं, हे चुकीचं असते। त्यांनी नोटीस दिली असती किंवा सील पॅक मारली असती, 1 वर्ष ना 5 वर्ष मारली असती तर आम्ही मान्य केली असती, जाऊ दे, त्यांचा माणूस मेला मुख्यमंत्रीचा, मारू दे, जाऊ दे। मग त्याने नोटीस द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, आम्हाला कसं वाटतं तुम्हाला? झालं नेमकं हे सगळं काय? ते काय झालं, रिक्षाचा लागला एक लोक माणसाला, साईडला रिक्षा करता लागला पायाला, मग त्या लोकांनी डायरेक्ट मारामारी केली, हात गाय केली, मग हात मारल्या त्या लोकांनी। मग लेडीजनी पण हात उचलला आमच्या माणसावर, लेडीजला त्याने हात उचलला नाही। एक माणूस होता ना, ते गाडीजवळ असा उभा होता, त्यांचाच माणूस मुख्यमंत्र्याचा, तो जापता जापता तिकडे अटकाला काय झाला, तो परताच तिकडे मृत्यूकाल झाला त्याचा। त्या आमच्या लोकांनी गाडीत एवढं होऊन भांडण होऊन त्याने गाडीमध्ये जाऊन हॉस्पिटलला जाऊन 2 वाजता रात्री आले ते लोक, तुला त्यांनी आमचं काय हे केलं नाही। मग आमचा आरोप असा होता की तुमच्या लोकांनी त्याला मारहाण केली, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला। आमच्या लोकांनी हात पण नाही उचलला, काय नाही केलं, समज दिसते कॅमेऱ्यामध्ये कैद आहे सगळं, तो परताच त्याचा मृत्यूकाल झाला तिकडे। मग मंत्री असला पण साहेब असे गरीब लोकांना असं हे करायचं का, उस्तीस्त करायचं का, थोडा नाही करायचा, कारवाई काय करायची, त्याने येऊन सांगायचं की तुमची नोटीस देणार, तुम्ही हा नोटीसला तुम्ही हे होणार नाही ते आम्ही काय कारवाई दुसरं करणार। तुम्ही आज अर्धा दिवस, आज 24 तास झाले आता, मग आधीच 24 तासच्या आधीच तुम्ही दुरुस्त करून टाकलंय, मग आमचं काय आहे? किती कोटी 5 करोडचा कर्ज आहे आमचा, अजून 2 वर्ष झाल्या, 2 वर्षामध्ये 5 करोड कुठे होतो का लोकांचा कर्ज? नाही होत ना। त्याच्यामध्ये केवढे आहे, मजूर आहेत, कामदार आहेत, त्यांना द्यायला हप्ते द्यायला, मग आम्ही मुलं काय करणार? किती लोक इथे काम करत होते या रिसॉर्ट? इथे 25 लोक जास्त कामदार आहेत, 25 लोक जास्त, आमची माणसं ना पकडा, आमची 150 माणसाचे टोटल ना पकडा, फक्त 25 लोक आहेत। मग ते 25 लोकांना आम्ही पगार द्यायचा, गावात हे द्यायचं का ते द्यायचं, आम्हाला मुलाबाला खायला काय घालायचं? आम्ही शेती बाजूला काढून रिसॉर्ट टाकलं, आम्ही शेतीचा पहिला धंदा करायचा, मग शेती करायची टाकली ना आम्ही रिसॉर्ट उभे केलं। माझं आमचं काय समज, याच्यावर पोट होतं आमचं, चहा पाणी होतं, असं नाही सांगत काय नव्हतं माझं, मग आम्ही याच्यापुढे काय करणार? मुख्यमंत्र्यांनी जो लाडकी बहीण योजना काढली, लाडकी बहीण योजना म्हणजे काय, जे लाडकी बहिणीचा जो तुम्ही सन्मान केला, 1500 रुपये टाकणार हे योजना काढली, तुम्हाला ते शोभते का? आज लाडकी बहिणीचा तुम्ही रिसॉर्ट जर उद्ध्वस्त केलं ते कितपत तुमचं योग्य आहे? आमचा काय गुन्हा झाला, कोणत्या रिसॉर्टला होत नाही का, भांडण होत नाही का? मग त्यांच्यावर कारवाई अशी केली का तुम्ही? असे माणसं मरून टेम्पोत भरून नेल्या, तुम्ही बघितलेलं, मग त्यांच्यावर का ना कारवाई केली? मग आमच्यावरच का अशी कारवाई? 24 तासच्या आतमध्ये कारवाई केली। आमच्या मुलांना आम्हाला सांगितलं का तुमची मुलं हजर करा, तुमच्या रिसॉर्टला काय करणार आहे? आमची मुलं आम्ही पोलीस स्टेशनला हजर केल्यानंतर तुम्ही ही कारवाई केली, हे कितपर्यंत योग्य? मुख्यमंत्र्यांनी जो मुख्यमंत्री आज आम्ही वोटिंग करून जर मुख्यमंत्री बनवला ते कशासाठी? आमची संरक्षणासाठी जर आम्हाला मुख्यमंत्रीचा उपयोग पडत नसेल, जर मुख्यमंत्री राजकारणाच मंत्र्यांचाच बाजू मांडत असेल ना, सामान्य माणसाचा विचार करत नसेल, तर मुख्यमंत्री काय करणार? माझं नाव मिताली मेहर आहे। काय मागणी आहे? आमचं सगळं उद्ध्वस्त केलंय, ते आम्हाला परत करून हवंय, नाहीतर आम्ही जीव देऊ। कारण एवढं सगळं आमच्या हे स्कूलची फी, सगळ्या फी जमा करून आम्ही हे रिसॉर्ट असंच नाही उभं केलं, तर आम्ही खूप कष्ट करून, खूप लोन काढून, हे ते करून, असं तसं करून खूप पैसे केले जमा, आणि तिथून हे रिसॉर्ट उभं केलंय। आणि ते रिसॉर्ट उभं करताना आम्हाला खूप त्रास झालाय। आम्ही हे रिसॉर्ट उभं करण्यासाठी रात न दिवस मेहनत केली, आमच्या काका वगैरेंनी, आम्ही पण आलोय तिकडे मेहनत करून। मेहनत का करी? बिकॉज की हे रिसॉर्टची मजुरी आहे ती वाचावी, म्हणून आम्ही या रिसॉर्टसाठी मेहनत केली खूप। नाही हे रिसॉर्ट एका दिवसात उद्ध्वस्त झालं तर आम्हाला काय वाटेल? आम्हाला जर नाही मिळाला, हे रिसॉर्ट आहे तसंच ठेवलं, हे रिसॉर्ट परत जसं होतं तसं करून नाही दिलं, तर आम्ही जाणार मंत्र्यांकडे जाणार, त्यांच्या दारात जाऊन आम्ही जीव देणार, विष पिणार। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।